हॅलो एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज तेजस शिंदे. सो गाईज, तर आज मी हा ब्लॉग मराठीत बनवत आहे आणि हे आहे आपलं कॅम्पस. तर आज मी एक कॅम्पस टूर करणार आहे आपल्या MBBS कॉलेजची आणि BMS पण कॉलेजची. तर हे आहे आपलं सर्व. तर BMSचं कॅम्पस आहे. हे इथली की BMSची मेस, देन इथं हॉस्पिटल आणि हा LRPचा कॅम्पस, LRP आयुर्वेदिक आणि एंट्रन्स. तर चला आता मी तुम्हाला आपलं हे झालं BMSचं कॅम्पस. BMSचं कॅम्पस एवढंच आहे. हे थोडंसं इथं यांचं सगळं क्लासरूम वगैरे. MBBSचं कॅम्पस आतमध्ये. तर मी तुम्हाला आज सर्व काही दाखवतो. मेस कशी आहे, देन कॉलेजचं कॅम्पस कसं आहे, देन प्लेग्राऊंड, देन आतमध्ये लायब्ररी अँड ऑल, जिम वगैरे. आज सर्व काही तुम्हाला इथं मिळेल. तर हे राहिलं इथं कॉलेजची बिल्डिंग. कोणती? BMSची. ही कॉलेज कॅम्पस बिल्डिंग आहे आतमध्ये. देन तिथं हॉस्टेल, पार्किंग, इथलं OPDचं ब्लॉक आहे. हे बॉईज हॉस्टेल BMSचं आहे आणि इकडे गर्ल्स हॉस्टेल. इथं पार्किंग. तर हे इथं BMSचं पूर्ण कॅम्पस संपत आहे इथपर्यंत. हे इथपर्यंत BMSचं कॅम्पस आहे आणि इथून पुढं जे आहे ते सर्व MBBSचं कॅम्पस आहे. तर आता चला पाहूया आपण MBBSच्या कॅम्पसचं टूर. बट सगळ्यात आधी तर मी तुम्हाला जिम वगैरे मी तुम्हाला सर्वात शेवट दाखवेल. बाकी सगळं काही आधी. मेस कशी आहे, प्लेग्राऊंड कसं आहे, अँड देन लायब्ररी, क्लासेस. सो लेट्स सी. तर चला सगळ्यात आधी आपण आपलं प्लेग्राऊंड वगैरे पाहूया. आमच्या कॉलेजचं प्लेग्राऊंड खूप छान आहे आणि खूप जास्त मोठं आहे. इथं सगळं प्लेग्राऊंड खूप जास्त मोठं आहे. काय तेवढं एंडपर्यंत नाही जात. बट इथं सगळे क्रिकेट खेळतात, हॉकी, फुटबॉल, सगळे काही खेळ एका वेळेस खेळतात. एवढं मोठं ग्राउंड आहे, ट्रॅक आहे. तरी MBBSचा कॅम्पस हा खूप छोटा आहे. म्हणजे BMSपेक्षा तर थोडा मोठा आहे, पण जरी एवढं काही मोठं नाही असं MBBSचा कॅम्पस. बट हॉस्पिटल खूप मोठं आहे आणि हॉस्पिटलमध्ये आता आम्हाला PGचं हे पण अलॉट झालेलं आहे. त्यामुळं आता अजून कॉलेज सुधारेल आणि कॉलेज ऑलरेडी खूप छान आहे. तर हे हॉस्पिटलची बिल्डिंग. आता मी काय हॉस्पिटलच्या आतमध्ये नाही जात आहे, कारण की हॉस्पिटल खूप मोठे आहे आणि ते दाखवणं पण पॉसिबल नाही ब्लॉगमध्ये. नाही तर ब्लॉग असा खूप जास्त मोठा होईल. यामध्ये सगळे सेक्शन्स आहेत, म्हणजे ऑल याच्यामध्ये असं काहीच नाही की जे काही राहील वगैरे. सर्जरीपासून ते मेडिसिन, देन गायनॅक, देन आणखी जे पण सेक्शन्स असतील ते सर्व काही उपलब्ध आहे. ही कॉलेजची बिल्डिंग, हॉस्पिटलची बिल्डिंग खूप जास्त मोठी आहे. आणि आतमध्ये जर गेलं तर वरतून जेवढी छोटी वाटते तेवढी आतून अजून खूप जास्त मोठी आहे. हे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचं एकदम एंट्रन्स आहे आणि खूप छान आहे आतून पण हॉस्पिटल. आणि इथं जर पेशंट फ्लो बघायला गेलं तर पेशंट फ्लो पण खूप जास्त चांगला आहे. म्हणजे आता तर सध्या पेशंटचा फ्लो खूप जास्त आहे. वाढतात ते पेशंट हळूहळू आणि आणखी 2-3 वर्षात तर खूप जास्त वाढेल, कारण की आता PGचे सीट्स वगैरे अलाउड झालेत. तर आणखी जास्त पेशंट फ्लो वाढणार आहे. सो हे कॉलेज खूप जास्त बेटर आहे बाकीच्या कॉलेजेसपेक्षा, कारण की इथं फी अँड ऑल सगळं काही कमी आहे. आता इथं आम्हाला तरी फी किती पडते, तर मी EWS कॅटेगरीतून बसतो तर मला 5.5 लाख पर इयर फी पडते. ते पण 2 लाख मेस आणि हॉस्टेल आणि 3.5 लाख याची ट्यूशन फी. आणि जर ओपनसाठी असेल तर आणखी 2 लाख एक्स्ट्रा, 7.5 लाख पडते. अशा प्रकारे इथले फ्री स्ट्रक्चर अँड ऑल आहे. तुम्हाला अजून इन डिटेलमध्ये पाहिजे असेल तर आय ट्राय. आणि हां, सगळ्यात बेस्ट म्हणजे मला इथलं म्हणजे जे सगळ्यात बेस्ट पार्ट आहे ते इथं ट्रॅक, म्हणजे जे इथे येण्या जाण्यासाठी रस्ता वगैरे बनवलेला आहे. आजूबाजूला झाडं वगैरे खूप जास्त मस्त आहे. इथं रात्री असं वॉक करण्यासाठी वगैरे खूप जास्त मस्त वाटतं, किंवा सकाळी मॉर्निंग वॉकसाठी. तर ट्रॅक पण दाखवतो. तर हा रस्ता आहे, ते पूर्ण आजूबाजूला एकदम झाडं वगैरे तर मस्त. तर हा चौक सगळ्यांना जॉईन करतो.
हे प्रकाश पब्लिक स्कूल आहे, जे की इथंच आहे 1ली ते 10वीपर्यंत, 1ली ते 6वीपर्यंत राहतं. हे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च MBBS कॅम्पस. हे सगळं इथून असतं. हे सगळं एंट्रन्स आहे. हे कॉलेजची मेस. जर आपण पुढं आलो तर इथं कॉलेजची कॅन्टीनच आहे, आणि कॅन्टीन इज सगळ्यात बेस्ट पार्ट आहे कॉलेजमध्ये, कारण की कॅन्टीन पण छान आहे. आणि कॉलेज संपलं की यायचं कॅन्टीनमध्ये बसायचं, मस्त एन्जॉय करायचं, गप्पा मारत बसायचं. कॅन्टीन, हे कॅन्टीन. तर आता सर्व पार्ट कवर झाला आहे, म्हणजे कॉलेज कॅम्पसचा सगळे काही मेन स्पॉट झाले. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅम्पस बिल्डिंगमध्ये आला आपण. हे सगळ्यात महत्त्वाचं एंट्रन्स, कॉलेजचं एंट्रन्स आहे. चला आतमध्ये जाऊन पाहूया. एंट्रन्स ऑफिस. मग इथं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, हे वेटिंग रूम, तर वेटिंग हॉल आहे, तर वरती लायब्ररी. दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस एंट्रन्स. इथं शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे मूर्ती आणि सर्व. तर हे होतं एंट्रन्स वगैरे. तर आता सगळ्यात मेन पार्ट, दॅट इज लायब्ररी. लायब्ररी पण खूप छान आहे. चला मी तुम्हाला लायब्ररी वगैरे दाखवतो. असं वरती गेलं आहे लायब्ररी, झाली लायब्ररी. सगळे बॅग्स वगैरे ठेवतात. हे आहे लायब्ररी, सगळेजण अभ्यास करतात. अजून खूप छान आहे, खूप जास्त बेस्ट. क्लासरूम्स वगैरे सध्या बंद झालेत, तर मी उद्या शूट करून टाकेल ते कॉलेज क्लासरूम अँड ऑल. तर सगळ्यात शेवटी मी तुम्हाला, चला आता आपण सगळ्यात शेवटी बघतोय हे जिम. कॉलेजची जिम एवढी काही चांगली नाही, बट ठीकठाक आहे. असं पण जिम नवीन आलेले फक्त मुलांना करायची असती. हा मी करेल वगैरे वगैरे, म्हणजे असताना कोणी करत नाही. इथंच हे पण आहे बॅडमिंटन कोर्ट वगैरे. जिम आहे कॉलेजची इथपर्यंत, आणि इथून बॅडमिंटन कोर्ट आहे. सिनियर्स वगैरे खेळतात आहे. हे बॅडमिंटन कोर्ट इथलं. जिममध्ये काही थोडेफार इन्स्ट्रुमेंट्स आहेत, आणि बाकीचे जे कामापुरतं आहे ते सर्व काही इथं उपलब्ध आहे. हे सगळे सिनियर्स इथं जिम वगैरे करतात. तर चला सगळ्यांनी आता कमेंट करा की तुम्हाला आमचं कॉलेज कसं वाटलं, कॅम्पस टूर कशी वाटली. आणि जर तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन वगैरे पाहिजे असेल या कॉलेजची, तर यू कॅन कमेंट डाऊन बिलो इन द कॉमेंट सेक्शन.